कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा येथे श्री स्वयंभू जटाशंकर देवस्थान हे एक मुख्य ज्योतिर्लिंग असलेले देवस्थान या ठिकाणी प्रसिद्ध आहे। महाराष्ट्रातून नव्हे तर खेड्यापाड्यातूनही या ठिकाणी भाविक भक्त दर्शनासाठी येत असतात। आज महाशिवरात्रीच्या निमित्ताने खूप सारे भाविक भक्त या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। या ठिकाणी भाविक भक्त महाप्रसाद घेण्यासाठी या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचे पेंडॉल आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण जाणून घेऊयात भाविक भक्त आज या ठिकाणी काय साकडे घालणार आहेत, देवाच्या ठिकाणी आले आहेत। आज त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात। कुठून आलात आपण? आज आपण महाशिवरात्रीच्या निमित्ताने या ठिकाणी आला आहात, तर आपण या ठिकाणी येऊन देवाला काय साकडे घातलेत? काय नाही गेलो व्हायला आपण दरवर्षी या ठिकाणी येत असतात? दरवर्षी। आज महाशिवरात्रीच्या निमित्तानं आपण दरवर्षी या ठिकाणी येत असता का? हो, येतो ना। या वर्षीच आपलं दुकान मांडलं आहे की दरवर्षी मांडत असता? नाही, याच वर्षी बांधित आहोत। पहिल्या वर्षी कोथंबीर माळवर हात गेलं माझं। आपलं नाव? कल्याण। आज महाशिवरात्रीच्या निमित्ताने आज आपण देवाला काय साकडे घातले आहात? काय सगळे असे दरवर्षी लोक यावं यात्रेला। यावर्षी खूप गर्दी झालेली आहे, पब्लिक जास्त आलेली आहे। आपण पाहत आहात की श्री स्वयंभू जटाशंकर यांचं हे मेन प्रवेशद्वार आहे। या ठिकाणापासून भाविक भक्त आतमध्ये जातात व श्री स्वयंभू जटाशंकर देवाचं दर्शन घेत असतात। आपण बघू शकता की भाविक भक्त आताही इतक्या वेळी दर्शनासाठी आलेले आहेत। मुदखेड तालुक्यामधल्या निवडा गावात आपण दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी येत असता? हो, बिलकुल दररोज, बऱ्याच दिवसापूर्वी। आपण महाशिवरात्रीच्या निमित्ताने येत असता की असं पण या ठिकाणी देवस्थानाचं दर्शन घेण्यासाठी येत असता? आपण आज इथे आला आहात, आपण देवाला काय साकडे घातले आहात? आम्ही दरवर्षी महाशिवरात्रीला येतच येतो, पण मध्ये मध्ये आधीमध्ये बी आम्ही दर्शनासाठी येतो। पण दर्शनासाठी आलो तर महाशिवरात्रीच्या निमित्ताने दर्शनाला एकच सांगून सगळे जनता सुखी व्हावं, सगळ्याला सुखी ठेवावं, सगळं शेतकऱ्याचं पीक पाणी चांगलं व्हावं। आपलं नाव? वीरभद्र गोदरे। आज महाशिवरात्रीच्या निमित्ताने या ठिकाणी भाविक भक्त खूप मोठ्या प्रमाणात आले आहेत। त्यांचा आपल्याला काय प्रतिसाद मिळाला आहे? त्यांनी अभिषेक केलेले आहे आमच्या हाताने आणि जटाशंकर मंदिराचे आज गाभाऱ्यामध्ये दर्शन असल्यामुळे खूप त्यांचे सुद्धा आभार मानले मंदिरातर्फे आणि कमिटीने चांगल्या प्रकारची कामगिरी केलेली आहे। आपलं या देवस्थानाविषयी काही रहस्य आहे, काय सांगाल? इथे एक जंगल होते आणि जंगल तिथे गाय चरत असताना एक गाय रोज तिथं दूध टाकत होती। अचानक त्या गायी पाळणाऱ्याच्या लक्षात आलं बुवा इथं काहीतरी आहे, म्हणून त्यानं खोदून पाहिल्यानंतर हे पिंड निघाले जटाशंकराची मूर्ती, स्वयंभू मूर्ती आहे। श्री स्वयंभू जटाशंकर देवाचं दर्शन घेण्यासाठी भाविक भक्त या ठिकाणी आता पण लाईनीमध्ये थांबलेले आहेत। आपण पाहू शकता। कुठून आली? शेणी। दरवर्षी या ठिकाणी येत असते? हो, येतो। आज देवाला काय साकडे घालणार आहेत, काय मागणी आहेत? काय नाही, म्हणजे दर्शन करायला फक्त आलो। तुम्ही देवी कुठून आलात? शेनीहून। आपल्याला इथं आल्यावर कसं वाटत आहे? चांगलं वाटत आहे। आपण दरवर्षी या ठिकाणी येत असता? हो, दरवर्षी येते। जटाशंकराची यात्रा दरवर्षीपेक्षा याही वर्षी जास्त भरली। त्याचं कारण आम्हाला वाटतं देवाची कृपा लोकांवर जास्त व्हावी आणि लोक देवाला जास्त व्हावी, उत्तरोत्तर अशाच प्रकारचं घडत राहो आणि देवाची कृपा सर्वसामान्य लोकांवर बरसत राहो ही देवचरणी प्रार्थना। घेण्यासाठी आपण या ठिकाणी भाविक बघत आहात आणि या ठिकाणी महाशिवरात्रीच्या निमित्ताने नव्हे तर असं पण या ठिकाणी भाविक भक्त अभिषेक करत असतात, मोठ्या प्रमाणामध्ये आपण पाहायला मिळत आहे। या ठिकाणी आपण बघत आहात की भाविक भक्त या ठिकाणी अभिषेक करत आहेत। आपण या ठिकाणी बघत आहात की भाविक भक्त अभिषेक झाल्याच्या नंतर या ठिकाणी महाआरती होत असते। आपण महाराजांना विचारून घेऊयात, श्री स्वयंभू जटाशंकर देवस्थानचं काय रहस्य आहे? पुरातन काळातून ही स्वयंभू मूर्ती आहे आणि कालांतरानं महाशिवरात्रीच्या वेळेस यात्रा भरते
आणि भाविक लोक जास्त महाशिवरात्री दिवशी येतात. वकिलाची बाईट घे. हो होय वकील ते बोलायचं बघला त्याला बोललंच नाही. आपलं नाव? माधव रामराव गुरु पवार. आपण दरवर्षी या ठिकाणी भाविक भक्तांसाठी वाटप करत असतात का? हो, भाविक बसण्यासाठी सर्व पोरं गावकरी 3-4 4 जिल्ह्याचे येतात. लातूर, परभणी, हिंगोली आणि नांदेड सर्व जिल्ह्याचे भाविक येतात. दरवर्षी 1 ते 1.25 लाख पब्लिक असते. आणि हे 16वं वर्ष आहे आमचं आणि हे वाटप करत होतं. आपण भाविक भक्तांसाठी साबुदाणा खिचडीच वाटप करत असतात की याच्या ऐवजी दुसरं काही वाटप करत असतात? खिचडी तर असते साबुदाण्याची, रताळा पण असतात आणि बाकी बस 2च असतात, रताळा आणि साबुदाणा. भाविक भक्तांसाठी किती क्विंटल साबुदाणा खिचडी वाटप करत असतात? 21 क्विंटलची आमची खिचडी असते आणि 5 क्विंटलचं आमचे रताळा असतं. या ठिकाणी महाशिवरात्रीच्या निमित्ताने भाविक भक्तांचा आपल्याला काही प्रतिसाद मिळत? सर्व भाविक भक्त हे जवळपास जिल्ह्यामधून जवळपासच्या 4-5 जिल्ह्यातून इथं दर्शनासाठी येतात आणि ते सर्वजण या प्रसादाचा लाभ घेतात. आणि महाशिवरात्री ही शंकराची फार मोठी पूजा असते महाशिवरात्रीला, त्याच्यामुळं सर्वांना जवळपास उपवासच असतो. त्याच्यामुळे त्या दिवशी साबुदाणा खिचडी आणि रताळं हा एकमेव उपवासाचा पदार्थ आम्ही ठेवतो. दरवर्षी काही जण इथं दूध बी ठेवतात, पण यावर्षी दूध काही ठेवलं नाही. पण खिचडी यावर्षी भरपूर आहे. सकाळी 6 वाजता सुरू केलंय, संध्याकाळी जवळपास 10 वाजेपर्यंत चालले खिचडीचा साबुदाणा खिचडी. आणि काय सांगू शकतो? महाशिवरात्री यात्रेनिमित्त जे सर्व भाविक येत असतात, तर जवळपास या दिवशी 99% लोकांना उपवास असतोच. त्यामुळं आपल्या यांच्याकडनं साबुदाणा, उसळ आणि रताळ्याचा उपवास ठेवलेला आहे आणि सर्व भाविक याचा प्रसादाचा लाभ घेत आहेत. आपण अरुण वट्टमवर. आपल्याला काय नागरिकांचा प्रतिसाद भेटत आहे? हा डोंगरखेड्याचा महादेव म्हणजे आजपर्यंत खूप लोकांना पावत आलेला आहे. त्यामुळे दरवर्षी खूप लोक भाविक भक्त इथं दर्शनासाठी येत असतात. अशी अजून काय आहे की खूप लोकांना पाव आणि खूप लोकांची इथे येण्याची व्यवस्था इथलचे महादेव साहेब पुरणवार हे व्यवस्था करीत असतात. आणि ग्रुपवार सेवा आपण काय सांगू शकाल? काय नाही, माधव ग्रुपवार 16 वर्षापासून अन्नदानी सेवा चांगली करत आहे आणि त्यांना असाच महादेवांनी आशीर्वाद द्यावं आमची सगळ्यांची इच्छा आहे महादेवाची. या ठिकाणी पाड्यातून नव्हे तर महाराष्ट्रातून भाविक भक्त श्री स्वयंभू जटाशंकर देवाचे दर्शन घेण्यासाठी येत असतात. आपण VIP माणसाला पास का बंद केली आहे? पास बंद केलेलं नाही, पास चालूच आहे. पासचे माणसं जास्त होऊ लागले आणि त्यांची गैरसोय होऊ लागली होती, त्यामुळे थोडा वेळ पास बंद केलती आणि दर्शन सुखकर व्हावं या दृष्टीने आम्ही नियोजन केलं. देवस्थान हे जटाशंकर जागृत देवस्थान आहे. सर्व खेड्यापाड्यातील मंडळीत एक श्रद्धास्थान असल्यानं, माझं सुद्धा श्रद्धास्थान असल्यामुळं मी दरवर्षी महाशिवरात्री निमित्त इथे दर्शनासाठी येत राहतो. हे देवस्थान हे जाज्वल देवस्थान असल्यामुळे लोकांची गर्दी फार इथे दरवर्षी प्रमाणात वाढत होतं. एक भक्त बी चांगल्या प्रकारे दर्शनाची व्यवस्था कमिटीने केल्यामुळे
पुण्या भाविभक्ताची बी गैरसोय होत नाही, त्यामुळे भाविभक्त बी आरामशीर दर्शन घेत आहेत. सर्वप्रथम मी सर्व नागरिकांना शिवरात्रीच्या शुभेच्छा देतो. आपल्या सर्कलमध्ये आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये हे एक मुखी मूर्ती आहे. प्रत्येक ठिकाणी हे शिवलिंग असते, परंतु भारतामध्ये एकच ठिकाण आहे डोंगरकडा, किंवा तिथं एक मूर्ती रूपात महादेव आहे. आणि या परिसरामध्ये सर्व शिवभक्त आज लाखोच्या संख्येने दर्शनासाठी आलेले आहेत. आणि इथं संस्थेने खूप चांगली सेवा केलेली आहे आणि सुविधा केलेल्या आहेत. आणि प्रत्येक म्हणजे फराळाचं ते आहे, चहा पाणी वगैरे सगळ्या गोष्टी इथं ठेवलेल्या आहेत. एवढं. प्रथमतः सर्व जनतेस महाशिवरात्रीच्या मनपूर्वक शुभेच्छा. आज मोजे डोंगरकडा येथे स्वयंभू श्री जटाशंकर महादेव मंदिराची भव्य अशी यात्रा आहे. या यात्रेमध्ये लाखोंच्या संख्येने भाविक सहभागी झाले होते आणि मनोभावे स्वयंभू श्री जटाशंकराची दर्शन घेण्यासाठी लाखोंच्या संख्येने लोक इथे उपस्थित झाले होते. मंदिर समितीचे अध्यक्ष रावसाहेब नाना आडकीने व त्यांची कमिटी व गावकऱ्यांनी चोख नियोजन करून एवढी गर्दी एवढ्या नियोजनबद्ध पद्धतीने लोकांना दर्शनाचा लाभ मिळवून दिला. वाव, चेंबर मध्ये छान. काय सांगितलं?